हरि ओम। मुक्त संगो नहम वादी धृत्युत्साह समन्वितः सिद्ध सिद्ध्यो निर्विकारः कर्ता सात्विको उच्यते. भगवद्गीता नित्यपाठ श्लोक क्रमांक 32 आणि मूळ गीतेतील 18वा अध्याय श्लोक क्रमांक 26. त्याचा शब्दशः अर्थ असा आहे: अनासक्त, निरहंकारी, धैर्यवान, उत्साही, कार्यसिद्धीत किंवा असिद्धीमध्ये हर्ष शोकादी विकार न पावणारा असा करता सात्विक म्हटला जातो. आताच केपीने म्हटलं त्याप्रमाणे कोणतंही ध्येय, मग ते ऐहिक असो किंवा पारमार्थिक असो, हे साकार होण्यासाठी ह्या सर्व गुणांची आवश्यकता असते आणि त्याची तू जोपासना कर, असं गीता आपल्याला सांगते. भावार्थ गीतेमध्ये या श्लोकाचा अनुवाद असा आला आहे: यशी अपयशी निर्विकार जो असंग निरहंकारी, जो उत्साही सुधीर करता तो सात्विक अवधारी. इथे सुधीर हा एक विशेष शब्द स्वामी स्वरूपानंदांनी योजलेला आहे. आता अभंग ज्ञानेश्वरीमध्ये ह्या श्लोकांसंबंधी काय म्हटलंय हे पाहायचं झालं तर स्वरूपानंद स्वामी असं म्हणतात: नित्य नैमित्तिक कर्माचा पसारा मांडी धनुर्धरा आदर येतो. म्हणजे हा सात्विक करता आहे, हा कर्म एक कंपल्शन म्हणून करतो असं नाही, तर मोठ्या आदराने तो त्याची सगळी जुळवाजुळव करून ते कर्म जास्तीत जास्त योग्य रीतीने पार पडण्याचा प्रयत्न करतो. परी वर्षा काळी जैसा मेघवृंद सर्वथा निशब्द करी वृष्टी. म्हणजे आपण बघतो की जेव्हा वर्षा काळ किंवा वर्षा ऋतू सुरू झालेला असतो, तर त्यावेळेचे जे ढग असतात, तर ते आवाज न करता सर्व सृष्टीला आपल्या पर्जन्य दृष्टीने शांत करून टाकतात. आणि अदरवाईजचे ढग हे गरजेल तो पडेल काय किंवा बोलेल तो करेल काय अशा टाईपचे असतात. पण तसं ह्या वर्षा ऋतूतल्या ढगांसंबंधी नसतं. तसंच हा सात्विक करता तैसा कर्तृत्वाचा नाही अहंकार, स्वभावे साचार जया लागे. आणि परब्रह्मा अर्पावया चांग, व्हावे यथा सांग कर्म जात. शास्त्र नियमांचे पायी जो बंधन, कर्म आचरण करू जाता. म्हणजे केवळ तो भक्त आहे म्हणून त्याने केलेलं सगळंच गोड असं नाहीये. तो शास्त्र नियम समजून घेऊनच मग ती कर्म करत असतो. या बाबतीमध्ये मला स्वामीजींची पण एक आठवण झाली की म्हणजे जेव्हा आपण संथा युवा केंद्रामध्ये द्यायचो, तर त्यावेळेला त्यांचं विशेषत्वाने याच्यावर जोर असायचा की तुम्ही संस्कृत उच्चार नीट समजून घेऊनच ती संथा सांगा. तुम्ही भक्त आहात आणि म्हणून तुम्ही कसंही चुकीचे उच्चार करून संथा सांगितली तर चालेल, असं त्यांना आवडायचं नाही. आता ही सगळी वेगवेगळी जी कर्म यथायोग्य रीतीने हा सात्विक करता करत आहे, त्या सगळ्याचा अल्टिमेट उद्देश काय, तर तो पुढच्या ओळीमध्ये सांगतात: व्हावा आत्मलाभ म्हणून या येथ कर्मे यथा प्राप्त आचरिता. म्हणजे आत्मदर्शन करून घेणं किंवा ईश्वर प्राप्ती हा या सगळ्याचा मुख्यवर्ती उद्देश आहे. मग आत्म्या ऐसी थोर वस्तू प्रिय, जया लागी होय धनंजया. तयाची या देहा प्राप्त झाले कष्ट, तरी का दुःखित होईल तो. म्हणजे ज्याला ईश्वर प्राप्ती हाच उद्देश हा ज्याची आवड बनलेला आहे, अशा व्यक्तीच्या देहाला जर का कष्ट पडले तरी तो त्याने उद्विग्न होऊन जात नाही किंवा दुःखी होत नाही. ह्या संबंधी तुकाराम महाराजांचा एक अभंग स्वामी नेहमी सांगत असत. तर तो असा की दिवसांचा जरी झाला उपवासी, तरी कीर्तनासी सोडू नये. फुटो हे मस्तक तुटो हे शरीर, परी नामाचा गजर सोडू नये. शरीराचे होती दोन जरी भाग, कीर्तनाचा रंग सांडू नये. तुका म्हणे ऐसा नामी ज्या विश्वास, तेथे निरंतर देव वसे. म्हणजे हा अभंग तसा उच्चारायला देखील थोडस दडपण येतं, कारण ही काही आपली स्थिती नसते ना, आपल्यावर इतकी काही संकट येत. पण ह्या योद्धा साधकाकडून, तुकाराम महाराजांकडून आपल्याला हेच शिकता येतं की असं सहज साध्य काही घडणार नाहीये. त्यासाठी करायचे जे कष्ट आहेत त्याच्यासाठी तुझी तयारी पाहिजे. त्यानंतर म्हणतात की तैसा जो का कर्म थांबले म्हणून, होईना उद्विग्न लेश मात्र. किंवा आरंभिले सिद्ध होता पूर्ण, जिंकले म्हणून फुशारे. म्हणजे अर्धवट थांबलं म्हणून उद्विग्नता मनामध्ये नाही किंवा पूर्ण झालं म्हणून फुशारक्या मारणं नाही. या दोन्हीच्या बाबतीमध्ये देखील तो निर्विकार असतो. म्हणून शेवटी असं म्हणतात
जाणून हे वर्म आचरे जो कर्म सात्विक हे नाम तया करत्या. म्हणजे हे सगळं जाणून जो कर्म करतो तर त्याला सात्विक करता असं म्हणता येतं. आता अभंग ज्ञानेश्वरीच्या आधारे ह्या श्लोकाचं मुख्य एक जिस्ट आपण पाहून घेतलं. यानंतर ह्या श्लोकामध्ये जी वेगवेगळी पदं आलेली आहेत तर त्याचा थोडक्यात अर्थ पाहायचा प्रयत्न करू. पहिलंच पद आहे अनासक्त. स्वामी स्वरूपानंदांच्या वर प्रार्थनेमध्ये ते म्हणतात, शरीरी ही घरीदारी स्त्री पुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वदनुग्रही. आता कुटुंबियांच्या बाबतीमधले जे आपलं कर्तव्य आहे ते जर का व्यवहारकाही आपण नीटपणे पार पाडलं तर मग त्या संबंधीचा विचार साधना काळामध्ये मध्ये येत नाही. तसंच आणखी दोन गोष्टी अनासक्त होण्यासाठी आवश्यक असतात. त्या पुढच्या तर एक म्हणजे कर्तृत्वाचा मधू, मी होते म्हणून केलं, माझ्यामुळे झालं, आणि कर्मफलाचा आस्वाद. म्हणजे आता मी एवढं केलंय ना, आता त्यांनी तरी एवढं नको का करायला, हे काय साधं थँक्यू पण नाही म्हटलं. अशा प्रकारच्या थोड्याशा सामान्य अपेक्षा आपण सामान्य माणूस आहोत म्हटल्यावर निर्माण मनात होणारच. पण त्या अशा अपेक्षांचं एवढं ओझं नको की त्याच्या खाली तुझीच मान जखडली जाईल. आणि त्यामुळे ह्या सगळ्या तिन्ही गोष्टींमध्ये जर का आपण सावध राहिलो तर मग अनासक्तीच्या वाटेने आपण जाऊ शकतो. तसंच शरीराच्या बद्दल अनासक्ती कशी बरं निर्माण होईल, तर एकीकडे त्याचे भलते लाड करू नये हे तर खरंच, पण पुरेशी त्याची काळजी देखील घ्यायला हवी. नाहीतर हा आपला नेहमीचा अनुभव असतो की जर का पुरेशी विश्रांती झालेली नसेल तर ध्यानामध्येच डुलकी लागते, किंवा आसन स्थिर नसेल तर पायाला मुंग्या येतात, किंवा थोडंसं पोट जड असलं तर ध्यानामध्ये तरल अवस्था प्राप्त होत नाही. तर त्यामुळे अ, शरीराच्या बाबतीत देखील व्यवहारकाळी त्याची योग्य ती काळजी घेतली तरच साधनेच्या काळामध्ये त्याचा विचार मनातून जाऊ शकेल. आता हे सगळं तर आपल्या सवयीचं असतं, अनुभवाचं पण असतं. पण त्यापेक्षा जे पुढचं पद आहे ते जास्त फॅसिनेटिंग आहे, की ज्याच्यामध्ये स्वरूपानंद स्वामी म्हणतात, आसक्त त्वदनुग्रही. तर त्या बाबतीमध्ये रामकृष्णांनी असं म्हटलंय, की 3 प्रकारच्या ओढी जर का एकाच वेळी निर्माण होतील, तर ईश्वर लाभ हा दूर नाही. एक म्हणजे विषयी माणसाची विषयासंबंधीची ओढ. दुसरं म्हणजे सतीची पती संबंधीची ओढ. आता हे थोडंसं आजच्या काळामध्ये इमॅजिनरी आहे, पण आपण थोडंसं इमॅजिन करूया. आणि तिसरं म्हणजे आईची आपल्या बालकाविषयीची ओढ. ह्या तिन्ही ठिकाणचं प्रेम हे जर का कुणी भगवंताकडे लावलं तर त्याला भगवत दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही, असा रामकृष्णांनी आश्वासन दिलेलं आहे. त्यानंतर मग पुढचं पद येतं निरहंकार. यामध्ये आपण गोंदवलेकर महाराजांच्या आयुष्यातला एक प्रसंग बघू शकतो, की एक अतिशय तरुण मुलगा त्यांच्याकडे आला आणि नुकतंच त्याचं लग्न झालेलं होतं आणि अतिशय व्यथेने चिंतेने तो महाराजांना म्हणाला की माझ्या पत्नीला मुदतीचा ताप भरलाय, तो काही केलं उतरत नाही. महाराजांनी क्षणभर डोळे मिटले आणि म्हटलं, रामरायाच्या कृपेने सर्व काही ठीक होईल, चिंता नसावी. पण तो मुलगा थोडासा उतावळा झाला होता. त्यामुळे तो असं म्हणाला, की तुम्ही असं का नाही म्हणत, की मी म्हणतोय ना, तर सगळं काही ठीक होईल. असं म्हटलं तर माझं जास्त समाधान होईल. त्यावर लगेचच महाराज असं म्हणाले, ज्या शब्दांनी मी माझी जीभ आजन्म विटाळली नाही, ते शब्द मी बोलावे असं तू कसं म्हणतोस? राम तिला बरं करील ह्यात संशय बाळगू नये. म्हणजे आपण बघतो की कुणीतरी जबरदस्ती कर्तृत्व आपल्या गळ्यात घालायचा प्रयत्न केला तरी देखील संत मात्र नेहमीच इतके सावध असायचे की मी यंत्र तू यंत्री हा भाव कायमच मनामध्ये असायचा. म्हणून त्या अहंकाराचा वारा त्यांना कधीच लागला नाही. पुढचं पद आहे धैर्यवान. आता धैर्य याचा इंग्लिश मधला अर्थ करेज असा होतो, पण तो एक सामान्य अर्थ आहे. कारण करेज हे अनेक गोष्टींमध्ये जरुरीचं असतं. अगदी आपण बघितलं तर कधी कधी चुकीच्या उद्देशासाठी सुद्धा लोक करेजियस असतात किंवा त्याची आवश्यकता पण असते. हे जे आतंकवादी लोक असतात ते जेव्हा निष्पाप लोकांना मारतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये धैर्य असतं म्हणूनच ते सगळं चालू असतं. पण म्हणून धैर्य ह्या शब्दाचा इतकाच लिमिटेड अर्थ इथे गीतेला अपेक्षित नाही. आपण धृती संबंधी स्वामीजींकडनं बरेचदा ऐकलंय. तर त्याची डेफिनेशन स्वामीजी अशी देतात, की मतीला म्हणजेच बुद्धीला जे पटलं ते कृतीत आणण्यासाठी जे लागतं त्याला धृती असं म्हणतात.
आणि त्यामुळे त्या अर्थाने हा धैर्य शब्द वापरलेला आहे. किंवा म्हणूनच स्वामी स्वरूपानंदांनी नुसतं धीर असा शब्द न वापरता सुधीर म्हणजे चांगलं धैर्य अशा अर्थाचा शब्द अभंग ज्ञानेश्वरीमध्ये वापरलेला आहे. आता आपण पाहतो की प्रत्येक व्यक्तीला आपण असं ही सात्विक व्यक्ती, ही राजसिक, ही तामसिक असा टॅग लावू शकत नाही. कारण आपल्या प्रत्येकामध्येच या तिन्ही गुणांचं एक सरमिसळ मिश्रण असतं. त्यातला एखादा गुण हा प्रभावी असतो आणि त्यानुसार ती व्यक्ती कर्म करत असते. पण त्यामुळेच कुठचाही डिसिजन घेताना ह्या तिन्ही प्रकारचे म्हणजे सात्विक, राजसिक आणि तामसिक तिन्ही प्रकारचे पर्याय आपल्या समोर येत असतात. इथे एक खूप महत्वाची गोष्ट गीता असं सांगते, की ह्या अ, चक्रातून सुटायचं कसं? म्हणजे एखादी व्यक्ती जर का तामसिक प्रवृत्तीची असेल, तर मग तिचा आहार पण तामसिक, मग तिची कृती पण तामसिक, मग पुढचा डिसिजन पण तामसिक आणि मग हे असं कंटिन्यूच राहणार. मग या सायकलमधनं सुटायचं कसं? तर गीता असं सांगते, की तुझा आत्ताचा स्वभाव किंवा प्रेझेंट स्वभाव कसा का असेना, तुला एक अधिकार आहे, की ज्याच्यामध्ये तू सात्विक कर्माचाच पर्याय निवडू शकतोस. आणि त्या अधिकाराचा तू मोठ्या आवडीने स्वीकार करायला पाहिजेस किंवा तो तू अधिकार वापरला पाहिजेस, की ज्यातूनच ह्या त्रिगुणांच्या मधून आपण सुटू शकू. त्यामुळे सात्विक कर्माच्या संस्कारातून सात्विक पर्यायच आपल्या समोर येतात आणि बुद्धी आपोआपच ते पर्याय निवडायला तिला जबरदस्ती करावी लागत नाही. तर ती अ, आपसुकच तसे पर्याय निवडते. या बाबतीमध्ये स्वामीजींनी एक अतिशय मजेशीर गणपती मंडळाचं उदाहरण दिलंय, की आपण पाहतो की गणपती येत असताना अ, आधी त्याच्या मीटिंग्ज होत असतात आणि त्याच्या संबंधी अ, तिन्ही प्रकारचे व्हॉलेंटियर्स त्याच्यामध्ये उपस्थित असतात. तर त्यातले जे सात्विक भक्तजन असतात, तर ते म्हणतात, की खूप भरपूर मेहनत घेऊया आणि छान आरास करूया. मग राजसिक असतात ते असं म्हणतात, की अशी आरास करूया ना, सगळी आजूबाजूची मंडळ बघत राहिली पाहिजे. पंचक्रोशीत अशी आरास कुठे मिळाली नाही पाहिजे. म्हणजे सतत एक तुलना, स्पर्धा असा त्यांचा स्वभाव असतो. तर तामसिक जे असतात ते म्हणजे बघू बरं कसा सांस्कृतिक कार्यक्रम करतोय, वीजच तोडून टाकेल, जाऊन भांडणच करेल, अशा प्रकारचे त्यांची प्रवृत्ती असते. आता साधक या सगळ्यापासनं म्हणजे या तामसिक प्रवृत्तींपासनं कृतीच्या बाबतीत तर दूर असतोच. पण विचाराच्या बाबतीत देखील त्याने स्वतःला मुद्दामून या बाबतीमध्ये सांभाळलं पाहिजे. कारण आज आपण पाहतो की सोशल मीडिया जो आपल्याला अवेलेबल आहे किंवा टीव्ही चॅनेल्स जे अवेलेबल आहेत, त्यात सात्विक वृत्तीच्या व्यक्तीला चांगलं दाखवण्यासाठी अतिशय टोकाच्या तामसिक लढाया दाखवल्या जातात, की ज्याचे एक कळत-नकळत संस्कार मनावर होत असतात. त्या बाबतीमध्ये साधकाने नेहमीच जागृत राहायला हवं. आता ह्यानंतर शेवटचा जो एक चरण येतो, की ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय, की "सिद्ध्य सिद्ध्यो निर्विकारः" म्हणजे कर्म पूर्ण झालं तर तो फुशारक्या मारत नाही आणि अपूर्ण राहिलं तरी तो उद्विग्न होत नाही. म्हणजे कुठच्याही कर्त्याला कुठच्याही कर्माचा अल्टिमेट उद्देश हा माहितीच असतो आणि ते तडीच हाती घेतलेलं काम तडीच जावं अशी साधारण इच्छा तर असणारच. पण काही कारणाने ते जर का 100% माझ्या मनासारखं झालं नाही, तर अतिशयच दुःखात बुडून गेलाय आणि सगळं रुटीनच कोलमडलंय. इतकी उद्विग्नता तू आणू नको, असं गीता सांगते. या बाबतीमध्ये मला असं वाटलं, की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं उदाहरण आपल्याला घेता येईल, की जेव्हा त्यांना 2 काळ्या पाण्याच्या शिक्षा एकदम ठोठावल्या गेल्या, त्यावेळेला आपल्यासारखी जर का व्यक्ती सामान्य असती, तर ती मटकन खालीच बसली असती. कारण 50 वर्ष पुढे ही शिक्षा कधी सुटू काही माहिती नाही. एकीकडे अभिनव भारत संघटनेचं सगळं कार्य अ, बंद पडून गेलं आणि त्या काळ्या पाण्याच्या शिक्षेच्या इथली जर का आपण सेल्युलर जेल आजही जर का बघितली, तर अतिशय मायूस वातावरण आपल्याला तिथे पाहता येतं. तर त्यावेळी त्या बारीच्या सत्तेखाली तिथली कशी परिस्थिती असेल याची आपण कल्पनाच करू शकतो. सात्विक अन्न म्हणायचं तर ज्याला आपण एडिबल सुद्धा म्हणणार नाही, अशा प्रकारचं निकृष्ट दर्जाचं अन्न त्यांना तिथे मिळत होतं. नंतर सुवचन तर सोडाच. अतिशय किळसवाणं बोलणं, ताशेरे असे बारी त्यांना नेहमी तिथे बोलत होता. असं असताना
आपलं सर्व कर्तृत्व, आपण बॅरिस्टर आहोत, आपण अमुक अमुक इतके एक नेते आहोत, हे सगळं बाजूला ठेवून आपल्या आजूबाजूला कोण आहे त्या कैद्यांनाही आपल्यासारखं साक्षर करता यावं यासाठी पुढाकार घेणं. नंतर त्या काळोख्या खोलीमध्ये बाहेर फ्युचरचा जरी अंधकार असला तरी स्वामी विवेकानंदांचं स्मरण करून ध्यानाला बसणं, ह्या सगळ्यासाठी एक खूप आंतरिक तयारी स्वातंत्र्यवीर सावरकरांची आपल्याला तिथे पाहता येते. आणि सात्विक कर्त्याला जे जे काही करता येणं त्या काळामध्ये शक्य होतं ते त्यांनी करून दाखवलं आहे, असं मला त्यांच्या उदाहरणामधनं वाटतं. अशा प्रकारे आपण आजच्या ह्या श्लोकामध्ये जी अ, वचनं पाहिली त्यामध्ये अनासक्त, निरहंकारी, धैर्यवान, उत्साही. आता ही पण एक गोष्ट खूप महत्वाची आहे. म्हणजे कर्म ही फक्त ईश्वर प्राप्तीसाठीचा एक म्हणजे जोडकाम आहे म्हणून कसं तरी ते आटपून टाकूया असं नाहीये. तर शेवटपर्यंत ही सर्व संत मंडळी अतिशय उत्साहाने कर्म करताना आपण पाहिलेली आहेत संत जीवन प्रसंगातून. आणि शेवटचा चरण असा येतो की निर्विकार म्हणजे यशा अपयशामध्ये ती व्यक्ती निर्विकार असते. आणि ह्या सगळ्यामधनं मग कोण तयार होतं तर कर्ता सात्विक उच्चते, म्हणजे सात्विक कर्ता तयार होतो की जो या ईश्वर प्राप्तीसाठी स्वतःच्या मनाची मशागत करतो आहे. अशा प्रकारे आपल्या समोरही रोज छोट्या छोट्या गोष्टींमध्ये निर्णय घेण्याची वेळ येते. अशा वेळी हेच बळ आपल्याला देखील प्राप्त व्हावं आणि आपल्या हातून या सात्विक कर्त्याला योग्य असं कर्म घडावं हीच स्वामीजींचरणी प्रार्थना करते आणि हे झालेलं बोलणं त्यांच्या चरणी अर्पण करते. हरिओम तत्सत.